थंडीचं सीझन चालू झाला आहे आणि इतके सुंदर लाल गाजर मार्केटमध्ये भेटत आहेत. तर आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत, तोही अगदीच सुटसुटीत आणि एकदम सोपी पद्धत वापरून. तर इथे सर्वात आधी मी पॅनमध्ये 1 लिटर दूध ओतून घेतलं आहे. जर फुल क्रीम दूध असेल तुमच्याकडे तर तुम्ही फुल क्रीम दूधसुद्धा वापरू शकता. या 1 लिटर दुधाला मला 1/4 होईपर्यंत ह्याला आटवून घ्यायचं आहे. तर आता आपलं दूध जे आहे ते 1/4 झालेलं आहे. आता आपण ह्याला साईडलाच ठेवून देऊया आणि बाकीची तयारी करूया. नंतर आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे सुकामेवा घ्यायचा आहे. तर इथे मी काही काजू घेतले आहेत, पिस्ता, बदाम आणि मनुके. तर थोड्याशा तुपामध्ये मी ह्याला गरम करून परतवून घेणार आहे. तुम्हाला जर असं परतवायचं नसेल तर तुम्ही असंचसुद्धा यूज करू शकता, हलव्यामध्ये टाकू शकता. पण थोडंसं परतवून घेतलं तर दाताखाली ते छान असं क्रिस्पी लागतं, म्हणून नक्की परतवून घ्या असं तुपामध्ये थोडंसं. तर इथे मी 1 किलो गाजर धुवून त्याची साल काढून त्याला खिसणीवर खिसून घेतलं आहे. 2 चमचे तूप लागणार आहे आपल्याला, 1 वाटी साखर, वेलचीची पूड आणि हे तुपामध्ये परतवून घेतलेला सुकामेवा. यात मी मनुके असेच वरून टाकले आहे, तुपात परतवले नव्हते, आणि दूध. आता एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. तूप थोडंसं वितळल्यानंतर आपण आता तो गाजराचा किस होता तो सगळा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ह्याला छान परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. थोडंसं गाजरला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर आता जरी हे फुल वाटत असेल पॅनमध्ये भरून, तरी जसं जसं आपण भाजू तसं तसं ते गाजर कमी होत जाईल आणि ह्याचा कलर छान चेंज होईपर्यंत ह्याला तुपात परतवून घ्यायचं आहे आपल्याला. मीडियम फ्लेम ठेवायची गॅसची. तर गाजर बघा, आता थोडा वेळ आपण 5 ते 7 मिनटं परतवल्यानंतर याचा रंगसुद्धा बदलला आहे आणि त्याची क्वांटिटीसुद्धा कमी झाली आहे. आता आपण ह्याला झाकण लावून घेऊया. 5 ते 7 मिनटं आपल्याला ह्याला झाकण लावून असं शिजवून घ्यायचं आहे. तर मध्ये 2-3 मिनटांनी मी ह्याला एकदा परतवलं होतं आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो करायची आहे. परत थोडंसं परतवून परत आपण थोड्या वेळासाठी ह्याला कवर करून ठेवूया आणि पुन्हा 5 मिनटांनी आपण याचं झाकण काढायचं आहे आणि मध्ये मध्ये परतवायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता की गाजराची क्वांटिटी ही खूप कमी झाली आहे. आता आपण यामध्ये जे दूध होतं ते ओतून घेऊया. तर दुधाची जर मलाई असेल त्याच्यात तर खूपच छान आहे, म्हणून सहसा फुल क्रीम दूध वापरलं तर खूपच उत्तम आहे. मग आपल्याला वेगळं काही खोवा वगैरे टाकायची गरज नाही लागणार. ह्याच्यामध्ये मलईने सुद्धा ह्याचं टेक्स्चर खूप छान होईल. तर या दुधाला आता छान गाजरमध्ये आपण मिक्स करून घेऊया. तर आता आपण ह्याला झाकून घेऊया आणि हे दूध आटेपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर 5-6 मिनटाने आपण याचं झाकण काढूया. तर बरंचसं दूध आता यात आटलं आहे आणि कमी झालं आहे बघा. आता आपण यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. तर साखर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त ॲड करू शकता, जसं गोड हवं असेल तसं. आपण ह्याला आता चांगलं मिक्स करून घेऊया. साखर टाकल्याने ह्याला थोडंसं पाणी सुटेल, तर ते परत आपल्याला शिजवून घ्यावं लागणार आहे. सोबतच आपण यामध्ये आता वेलची पूड टाकून घेऊया. 2 चमचे वेलची पूड ॲड केली आहे मी. ह्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला आता हे पाणी जे आहे ते ॲब्झॉर्ब होईपर्यंत, सुकेपर्यंत झाकण लावून ठेवूया. तर जवळजवळ 10 मिनटांनी आता आपण ह्याचं झाकण काढूया. तर बघा, यातलं बरंचसं पाणी जे होतं साखरेचं ते आता छान ॲब्झॉर्ब झालं आहे. आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. तर गाजरच्या हलव्यामधलं बरंचसं मॉइश्चर आता ॲब्झॉर्ब झालेलं आहे गाजरामध्ये आणि आपला गाजरचा हलवा आता रेडी टू सर्व झालेला आहे. ह्याला तुम्ही थंड करून फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस व्यवस्थित स्टोअर करू शकता. जेव्हा खायचं असेल तेव्हा तुम्ही ह्याला गरम करून खाऊ शकता. तर बघा, परफेक्ट टेक्स्चरचा
गाजरचा हलवा जो आहे तो रेडी आहे. आता आपण ह्याला छान सर्व करून घेऊया. तर इथे मी गाजरचा हलवा सर्व करून घेतला आहे. जर रेसिपी आवडली तर प्लीज लाईक आणि शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.